नमस्ते मित्रांनो, आज मी तुम्हाला 10th क्लास नंतर काय करावे करिअर गायडन्स देणार आहे तुम्हाला. स्पेशली सायन्स या शाखेमध्ये, विज्ञान या शाखामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर लक्ष द्या की आपण जर 10th क्लास पास केली चांगली तर 80% to 90%. Okay, that's very good enough for our 10th class. And next step is our 11th class. This is very important for science student. इथपासूनच आपलं करिअर स्टार्ट होतं, कारण की हा 11 नंतर आपण 11 मध्ये जातो. सायन्स घेतला तर सायन्समध्ये दोन प्रकारचे ग्रुप असतात. एक ग्रुप असतो PCM आणि दुसरा ग्रुप असतो PCB, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. तर ह्याच्यामध्ये काय असते की मॅथ्ससाठी आणि मेडिकल क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रामध्ये. ठीक आहे, तर 11वी ह्याचा खूप चांगला बेस असतो. ठीक आहे, जर आपल्याला 11वी कळली तरच 12वी कळते. त्यासाठीच माझ्या चॅनलवर तुम्हाला 11वीचे बेसिक्स, 11वीचा फॉर्मॅट, किती चॅप्टर्स असतात मॅथ्समध्ये आणि बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये, ते फॉर्मॅट एका व्हिडिओमध्ये भेटून जाईल. जर या व्हिडिओला 100 लाईक झाले तर मी 11वीचा फॉर्मॅट आणि त्याच्याबद्दल लेक्चर करतो. धन्यवाद.